आपण मोठी बातमी पाहतोय। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं पुन्हा एकदा विजय मिळवलेला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय झालेला आहे। दुबईमध्ये भारतानं न्यूझीलंडला धूळ चारलेली आहे। आपण बातमी पाहतोय, भारतानं फायनलमध्ये विजय मिळवलेला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा भारतीय संघानं आपलं नाव कोरलेलं आहे। आपण बातमी पाहतोय, चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं पुन्हा एकदा नाव कोरलेलं आहे। आज फायनल दुबईमध्ये पार पडत होती। न्यूझीलंडच्या संघाला भारतीय संघानं धूळ चारलेली आहे। पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघानं आपलं नाव कोरलेलं आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, दुबईमध्ये हा फायनलचा सामना रंगलेला होता आणि या फायनलच्या सामन्यामध्ये भारतीय संघानं न्यूझीलंडला धूळ चारलेली आणि पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय, सर्वत्र केवळ आनंद, केवळ उत्साह आणि केवळ हे सेलिब्रेशन, हा आनंद आपण पाहतोय। मुंबईमधली दृश्य आहेत। मुंबईच्या रस्त्यांवर आताच्या घडीला भारतीय तरुण, भारतीय अबालवृद्ध प्रत्येक जण आनंदात आहे। आणि कारण काय आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं विजय मिळवलेला आहे। पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे। बरं, विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं सुद्धा या फायनलमध्ये चांगली कामगिरी केली आहे। एकीकडे रोहित शर्मा फॉर्म मध्ये नाही अशी चर्चा सुरू होती, मात्र या फायनलमध्ये रोहित शर्माने ही उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्यानंतर हा तिरंगा आपण पाहतोय, भारताचा तिरंगा जो आत्ताच्या क्षणाला भारताच्या प्रत्येक रस्त्यावर तरुणाई आपल्या हातात घेऊन आहे आणि मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला जातोय। हा आनंद कसला आहे, हा उत्साह कसला आहे, हा उत्सव कसला आहे तर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलेलं आहे आणि त्याचा हा आनंद, त्याचा हा उत्साह आपण संपूर्ण देशभर पाहू शकतो। देशभरामध्ये तरुणाई असेल, लहान मुलं असतील, वृद्ध असतील, महिला असतील, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आहे, कारण भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलेलं आहे। खरं तर दुबईमध्ये भारतानं न्यूझीलंडला धूळ चारली। आज फायनल सामना, अंतिम सामना खेळवला जात होता आणि याच अंतिम सामन्यामध्ये भारतानं मोठा विजय मिळवलाय।